मागील पाठात आपण नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय ते शिकलो आणि अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीविषयी माहिती मिळवली। आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पूर आणि भूकंप या नैसर्गिक आपत्तीविषयी आणखी थोडीशी माहिती। पहा, सुरुवातीला पाहूया पूर। पावसाळ्यात कधी कधी 3-4 दिवस सतत जोराचा पाऊस पडून नदीच्या पाण्याची पातळी वाढते, त्याला आपण नदीला पूर येणे असे म्हणतो। पाऊस थांबला नाही तर पाणी वस्तीतही घुसतं। पुरामुळे नदीकाठची मातीची घरे कोसळतात, मुले, गुरे आणि माणसे बुडून मरण्याची शक्यता असते। वस्तीत पाणी साठल्याने दैनंदिन जीवनात अडचणी येतात। अशा वेळी उंच सुरक्षित ठिकाणी जावे आणि पूर ओसरल्यावर मग घरी परतावे। पुराच्या पाण्याला ओढ फार असते, पुराच्या पाण्यात पोहणे धोक्याचे ठरते, म्हणून पुराच्या पाण्यात कधीही उतरू नये किंवा पोहण्याचाही प्रयत्न करू नये। एखाद्या लाकडी वस्तूला घट्ट धरून तिथेच थांबावे व पूर ओसरल्यावर मग घरी परतावे। यानंतरची दुसरी नैसर्गिक आपत्ती आहे भूकंप। जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली होतात, त्यामुळे अचानक खडकांच्या थरांमध्ये तरंग निर्माण होतात। शांत तळ्यात एखाद्या मुलाने दगड टाकला तर त्यात गोल वर्तुळाकार तरंग निर्माण होतात, ते तळ्याच्या काठापर्यंत जातात। काही वेळाने तरंग विरून जातात आणि पाणी परत पहिल्यासारखे शांत होते। अगदी तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात। काही सेकंद जमीन हादरते, त्याला भूकंप म्हणतात। त्यानंतर परत सारे शांत होते। ज्या भागात भूकंप होतो तिथली घरे हादरतात, घरातल्या वस्तू धडाधड पडतात। कच्ची आणि मोडकळीस आलेली घरे तर साप कोसळतात, त्यांचे ढिगारे होतात। त्या ढिगाऱ्यात अडकून माणसे दगावतात, अनेक माणसे जखमी होतात। भूकंपाच्या केंद्राजवळ नुकसान जास्त होतं। भूकंपामध्ये पाळीव जनावरांचाही मृत्यू ओढवतो किंवा ती जखमी होतात। भूकंप झाला तर घाबरू नये, भूकंप काही सेकंद होतो। भूकंप होत असताना आपल्या अंगावर आसपासच्या जड वस्तू पडू शकतात, त्यामुळे माणसे दगावतात किंवा जखमी होतात। म्हणून भूकंप होत आहे असे लक्षात येताच कॉट खाली किंवा टेबलाखाली बसावे किंवा दाराच्या चौकटीत उभे राहावे। त्यामुळे अंगावर एखादी जड वस्तू पडून आपण जायबंदी होण्याचे टळते। माहित आहे का तुम्हाला, शाळा सुरू असताना भूकंप झाला तर बाकाखाली बसावे। भूकंप थांबल्यानंतर रांगेने बाहेर पडून शाळेजवळ मैदानात किंवा मोकळ्या जागेत जमा व्हावे। भूकंपाने जेवढे नुकसान होत नाही तेवढे गर्दी आणि गोंधळामुळे होते। गोंधळामुळे माणसे एकमेकांना धक्काबुक्की करतात, खाली पडतात, चिंगरली जातात आणि त्यामुळे जखमी होऊ शकतात। म्हणून भूकंप थांबल्यानंतर रांगेने शाळेबाहेर पडावे। तर मुलांनो, आज आपण पूर आणि भूकंप या नैसर्गिक आपत्तीविषयी माहिती मिळवली। या पुढच्या व्हिडिओत आपण सुनामी या नैसर्गिक आपत्तीविषयी माहिती मिळवणार आहोत। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओच्या वेळेस। तोपर्यंत धन्यवाद।